असे नोट्स काढून टाकलेले आहेत. त्यात काही हे नाहीये. खूप छान नोट्स काढून टाकलेले आहेत बहुतांश विद्यार्थ्यांनी. हा, ठीक आहे. तर सर हेच काल आवाज तुम्ही नहीं आ रहा। सर Your आवाज पण voice is breaking. हीच सर स्लाइड बघितली तुमचा होती ना आवाज काल नाही तुम्ही? येते. काल हीच स्लाइड बघितली होती ना तुम्ही? हो का? सर आवाज येत नाही तुमचा. स्लाइड आणि स्लाइड नाही दिसत आहे सर. लाईट सांगू. स्लाइड दिसते का? येतोय का आता आवाज माझा? येतोय आवाज? स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसत आहे का? ओके. हो सर, काल तुम्ही दिसतंय. लोक हो सर काल दिसत. तुम्ही हो लोकांनी सर. हे पाहिलेलं होतं. मानसशास्त्र आणि मानसशास्त्राचं स्वरूप, वर्तन आणि अभ्यासाच्या पद्धती तुम्ही पाहिलेल्या होत्या. ऍक्च्युली इथं मागे येण्याचं कारण काय आहे की नेमकं मानसशास्त्र कशासाठी बनला आणि कशाचा अभ्यास करणारा होता, आणि मग त्याच्यावरून बघा आपल्याला अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाचे स्वरूप आणि अध्ययनाची वैशिष्ट्य पाहायची आहेत. हे पाहत असताना नेमकं अध्ययन म्हणजे आपलं मानसशास्त्र म्हणजे काय हे तुम्ही काल पाहिलेलंच आहे की जे सायकोलॉजी या शब्दापासून याची उपपत्ती झाली. बरोबर आहे की जे मन आणि वर्तणुकीचा अभ्यास करणारं शास्त्र होतं. या ठिकाणी विज्ञान आणि शास्त्र लिहिलेलं आहे मी. शास्त्र का बरं लिहिलेलं आहे? शास्त्र म्हणजे की शास्त्र सुद्धा अभ्यास करतं की त्याच्या पाठीमागं काहीतरी रिझन्स असतात, कारण असतात. हे असं का घडलं किंवा हे असं का झालं याचा जो नितांत अभ्यास, एक पद्धतशीर अभ्यास करतो, ती म्हणजे शास्त्र ही शाखा आहे. बरोबर आहे. हे पाहत असताना साईक आणि लोगस या दोन शब्दावरून मानसशास्त्राचा उगम झाला की त्याच्यामध्ये आत्म्याचं शास्त्र. आता बघा इथं थोडं खूप खूप महत्वाचं पॉइंट आहे आणि इथंच खरं आपल्या या मानसशास्त्राची आणि पुढच्या पॉइंटची सुरुवात होणार आहे. मग मानसशास्त्राची सुरुवात कुठून झाली? मानसशास्त्राची सुरुवात जिथून झाली मग तिथं डायरेक्टली असं काही प्रयोगाच्या काही गोष्टी होत्या का? मग होत्या तर कोणत्या होत्या हे बघायचं आता. आता खरी तर मानसशास्त्राची जी सुरुवात आहे ती अरिस्टॉटलने केलेली. बरोबर. कधी केली? इसवी सन पूर्व 384 साली केली. बरोबर. आता हे करत असताना मानसशास्त्राचा जनक कोणाला मानतात? म्हणून कुणाला मानतात? अरिस्टॉटलला मानतात. बरोबर आहे का? आवाज येतोय माझा? आता अरिस्टॉटलला मानला खरा. त्याच्यानंतर अरिस्टॉटल हा ग्रीक तत्ववेत्ता होता. कुठला होता? ग्रीकचा होता. म्हणून त्यानं डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला आणि डी ॲनिमा मध्ये पूर्णपणे सायकोलॉजी, त्याचं फिलॉसॉफी या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्या डी ॲनिमा नावाचा मुलगा आहे आणि त्या मुलांच्या बद्दल त्याचं वर्तणूक, त्याचं बालमानसशास्त्र या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि म्हणून तो पुस्तक आणि तो अरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक मानतात. आणि तो खरा तर जनक कसा आहे? सुरुवातीचा आहे. नंतर आधुनिक मानसशास्त्राचा सुद्धा जनक आहे. आता मानसशास्त्र आणि मानसशास्त्राचे आधुनिक जनक हे बघत असताना आपल्याला बघायचं आहे की प्लेटो सुद्धा आला. प्लेटो सुद्धा ग्रीक तत्ववेत्ता होता आणि त्यानं सुद्धा या मानसशास्त्रावरती कार्य केलं आणि त्यानं सुद्धा रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला. एवढं सगळं करत असताना खरी जी सुरुवात झाली आपल्या या मानसशास्त्राची ती 19व्या शतकामध्ये झाली की ज्याच्यामध्ये आपण गणितशास्त्र आणि पदार्थ विज्ञान यांच्यातील जे संशोधन होते आणि जी प्रगती होती याच्यासाठी असं पोषक वातावरण तयार झालं. आणि मग या ठिकाणी झालं की काय आहे आणि काय नाही हे बघण्यासाठी. आणि मग तोपर्यंत सगळीकडे काय होतं की मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र होता. मग आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र असत असताना विल्यम वुंटनं काय केलं? आत्म्यावर अभ्यास करण्यासाठी, बघा मी काय म्हणतोय, विल्यम वुंटनं काय केलं की आत्म्यावर अभ्यास करण्यासाठी 1879 मध्ये जर्मनीमधील लाइप्झिग विद्यापीठामध्ये विल्यम वुंट यांनी पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली आणि त्याचा तो अभ्यास होता, तोच आत्मा आहे का नाही, मग या सगळ्या गोष्टींसाठी त्याने उभं केलं. मग झालं. मग तसं नसते बाबा, आत्मा कुठं असतो का, आत्म्याचा अभ्यास होतोय का, आणि असं नेमकं काय करलंय, म्हणून त्याला परत त्याच्या मुळाशी जे मानवाचं वर्तन आहे मग त्या ठिकाणी मनाचा अभ्यास करणारं शास्त्र आलं. बरं का.
इथं काय झालं, त्याला विरोध कोणी केला? अरिस्टॉटल किंवा विल्यम वुंटला, ज्यानं म्हणलं की आत्म्याचं शास्त्र, आत्म्याचा अभ्यास करणं चालू होतं आतापर्यंत. अरिस्टॉटल हे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र. मग आत्म्याला विरोध केला तो म्हणजे मनाने. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. बरोबर आहे का? आपण पुढच्या त्या ह्याच्यामध्ये बघितले मानवाच्या जे काही हो सर. मानसशास्त्राच्या व्याख्या होत्या याच्यामध्ये बघितलं. बरोबर. पहिलं अरिस्टॉटलनं सांगितलं आत्म्याचा अभ्यास करणार. मग आत्मा असतो, असा आहे तसा आहे. हे आत्मा आहे का नाही हे कोण केलं? आता त्याच्यानंतर ना आला माइंड, म्हणजे मनाचं अभ्यास करणारे शास्त्र. हे नाही मनाचं आहे. मग मन, मनातल्या कल्पना, मनातल्या भावना याचा अभ्यास करून सांगितलं की याचा अभ्यास करणारे सगळे मानसशास्त्र आहे. पण विल्यम वुंटने जेव्हा 1879 मध्ये जेव्हा लाइप्झिग येथे जी प्रयोगशाळा स्थापन केली आणि त्या प्रयोगशाळेमध्ये हे सगळं कसं घडतं याच्याविषयी प्रयोग केली. मग त्यांचा अभ्यास होता तो म्हणजे बोधावस्था. इथं आलं कॉन्शियस. आणि खरी अभ्यासाची एक वळण म्हणा किंवा खऱ्या अभ्यासाला एक चालना म्हणा ती मिळाली विल्यम वुंट पासून. कारण त्या बोधावस्थेमध्ये येतं काय माहित आहे का? अभ्यास करणार शास्त्र बोधावस्था. बोधावस्था म्हणजे काय सांगू शकाल? तुम्ही सांगू शकाल का मला? बोधावस्था कोणाला म्हणायचं? इथं लिहिलंय कॉन्शियस, फक्त इंग्लिशीमध्ये सांगू नका म्हणजे झालं. बोधावस्था म्हणजे कॉन्शियस आणि कॉन्शियस म्हणजे बोधावस्था. बोधावस्था म्हणजे नेमकं काय सांगू शकाल? सांगा चला पटकन. कोण सांगू शकेल ज्या बोधावस्था? गोष्टीची ज्या हा गोष्टीची बरोबर, जाणीव होते अशी अवस्था. जाणीव होत. हा, ज्या गोष्टी जाणीव. फॉर एक्झाम्पल जाणीव होणार म्हणजे आता मी ऐकतोय, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्ही ते ऐकत आहात, तुम्हाला जाणीव होते. मी बोलतोय, तुम्ही ऐकताय आणि मग विचार करून उत्तर देताय. म्हणजे तुम्ही कशामध्ये? कॉन्शियस मध्ये. बरोबर का? आता इथं मॅडम जाधव मॅडम ऐकतात, लक्ष देऊन ऐकतात. आता लक्ष देऊन ऐकत असताना त्यांनी जो लक्ष माझ्याकडे दिलाय तो कॉन्शियस मध्ये. कशामध्ये? कॉन्शियस म्हणजे जागृत अवस्थेमध्ये. आता मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही लिहत आहात, हे जागृत आहे. शिक्षकांनी एखादं वाक्य सांगणं, विद्यार्थ्यांनी ते लिहिणं, कॉन्शियस. हे कॉन्शियस जे आहे त्यामध्ये बघा, विचार, कल्पना, हे भावना, आपल्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या बोधावस्थेमध्ये येतात. म्हणून या बोधावस्थेमध्ये जो अभ्यासाचाच विषय होता त्याचा विचार, कल्पना, स्मरण, अवबोध, बोध याच्या संदर्भामध्ये अभ्यास करणारं शास्त्र होतं आणि त्याला या विल्यम वुंटनी चालना दिली. मग तो अभ्यास कसा केला ते पुढे बघूयात. आता त्याच्यानंतर आलं अवबोधावस्था. अवबोधावस्था म्हणजे सबकॉन्शियस. आता कॉन्शियस म्हणजे जागृत अवस्था, सबकॉन्शियस मध्ये अजागृत अवस्था. बरोबर आहे का? अजागृत अवस्था. आता बघा, एक छोटंच उदाहरण देतो, ज्याचा उगम करता आहे अवबोधावस्थेचा, तो म्हणजे सिगमंड फ्राईड. आता हे सगळं का सांगतोय तर मला पुढच्या सेक्शनला किंवा पुढच्या ह्याच्यासाठी धड्यासाठी याचा बॅकग्राऊंड पाहिजे म्हणून तिकडे घेतोय. म्हणून फक्त मी ही स्लाइड ओपन केली आणि तुम्हाला कळवून देतोय. आता अवबोध अवस्था. अवबोध अवस्थेमध्ये काय झालं की बोध म्हणजे जागृत अवस्था, अवबोध म्हणजे अजागृत अवस्था. त्याला आपण सबकॉन्शियस म्हणतो. आता अवबोध अवस्थेचं एखादं उदाहरण कोण देऊ शकेल का? कोणी देऊ शकेल का? एखादं कोण उदाहरण देऊ शकेल का बसलेल्यापैकी विद्यार्थ्यामध्ये? कोण देऊ शकेल का? एक हे सर अवबोध अवस्थेचं उदाहरण. झोपेमध्ये 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 आपण अवबोध अवस्थेमध्ये असतो असं मला वाटतंय. असं मला वाटतंय. ठीक आहे, छान उत्तर तर छान आहे. ठीक आहे, त्याचं एक्सप्लेन करून दाखवेन. अजून कुणाला काय वाटतं का? फक्त 2 सेकंदात सांगा, जास्त वेळ नका लावू. तर एखादी घटना आपल्या मेंदूवर कायमची छापली जाते, म्हणजे ती सबकॉन्शियस माइंड मध्ये जाते आपण असं म्हणतो, म्हणजे ती आपण विसरत नाही लगेच. बर, ठीक आहे. आता बघा, आता कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड काम कसं करतं आणि मग त्याचा अभ्यास कसा केला असेल यांनी. म्हणजे बघा, शास्त्रज्ञ हे काही वेळे नव्हते, त्याने पूर्ण अभ्यास कसा केला. मानसशास्त्राची निर्मिती कशी झाली, मानसशास्त्र. आता हे जी गोष्ट आहे, बोध आवाज म्हणजे येत जागृत नाही अवस्था, अवबोध म्हणजे अजागृत अवस्था. आता नीट विश्लेषण आहे का? आता बघा, या ठिकाणी सद्यस्थितीला या ठिकाणी क्लास घेत असताना शेक्सरने घेण्याच्या ऐवजी इथं मस्तपैकी एक ऋतिक रोशन आलेला आहे. कोण आलाय? कोण आलाय? आता तुमच्या बरोबर इथं समोर, तुमच्या समोर ऋतिक रोशन आलेला आहे, हिरो. ऋतिक रोशन. हा, आता काय कराल तुम्ही? ऋतिक रोशन कडेच बघणार.
पटापट उत्तर द्या. पट 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 पट. ऋतिक रोशनकडेच बघणार. ऑटोग्राफ मागणार. त्याच्याकडे बघणार का? बघणार. ओके. हा हा. ऋतिक आता तो रोशनकडेच ऋतिक रोशन आहे की नाही, बघणार. तो ऋतिक रोशन आहे की नाही, या ऑनलाईन क्लास मधून बाहेर आला आणि डायरेक्ट तुमच्या घरी तुमच्या समोर आहे. अब क्या करोगे? घरी नाही, आता तुमच्या घरीच चाला, तुमच्या समोर आहे, तुमच्या पुढ्यात आहे. काय करा? शॉक लागेल सर, शॉक. पण करून खुशी से फूल लेने समाएंगे सर. हा ओके. खुशी से नेक्स्ट कोण फूल आहे? लेने समाएंगे. आता तुमचा आवडता एखादा हिरो सांगा. आवडता एखादा हिरो सांगा. ते ऋतिक रोशन लय जुना असेल, त्यामुळे तुम्ही काय सांगा ना. सलमान खान. बर, सलमान खान. सलमान खान. आता ऋतिक रोशन गेला घरला जेवायला. आता ते सलमान खान तुमच्या समोरच उभा आहे, तुमच्याच समोर उभा आहे प्रत्येकाच्या. काय कराल? व्हॉट टू डू? व्हॉट टू डू? प्रश्नाचं सेल्फी उत्तर बघा. घेणार सर. हा? मोबाईल बंदच करून ठेवणार. नाही वा. सर, त्यांचाच विषयी आपल्या डोक्यात विचार सुरू क्लास- होणार. क्लास गेला बंद सेकंद- करून आम्ही त्या हिरो हा. सोबतच गप्पा मारत बसू. करेक्ट. गेला सेक्शन बी गेला, ते क्लास बी गेला, गेले उडत सगळे. हा ते नाही. अजून छान उत्तर तर मनात आलं बाबा. हा नेक्स्ट. अजून व्हॉट टू डू? आता काय झालं माहितीये का? आता इथं तुम्ही क्लासकडे मला आमचं सांगा- क्लासकडे क्लासकडे लक्ष दुर्लक्ष झालं. क्लासकडे लक्ष दुर्लक्ष झालं आणि ऋतिक रोशनकडे जास्त लक्ष गेलं. बरोबर. आता काय झालं माहितीये का, या ठिकाणी तुम्ही तुमच्या भावना प्रकट केल्या, बरोबर, पण हे सोडून दुसरं काहीतरी तुमच्या मनामध्ये होतं, आलं होतं बाहेर, पण तुम्ही सांगू शकला नाही का? बाकीचे मैत्रीण काय म्हणतील, सर काय म्हणेल, येडेबिडे आहे का, माझा आवडता सलमान खान आलाय, मी हे करणार होते, पण इथं कसं बोलू, काय म्हणतील हे लोक? वाटलं का नाही? खरं सांगायचं, वाटलं का नाही? तुम्हाला असं वाटलं होतं त्याच्याबरोबर सेल्फी काढू, त्याच्याबरोबर हे करू, त्याच्याबरोबर ते करू, वाटलं, पण तुम्ही बोलू शकला का? बोलू शकला का? नाही. पण मनात आलतं का नाही? म्हणजे ते तुमच्या बोधा अवस्थेपर्यंत आलं, असं पण बोलू शकलं नाही. परत तुम्ही त्याला दाबलं. काय केलं तुम्ही? दाबलं. मग गेलं कुठं? तो गेला सबकॉन्शियस माइंड मध्ये, तो गेला अजागृत अवस्थेमध्ये, आणि निद्रेमध्ये तो काय झालं, आपल्याकडे असे प्रत्येक घटक साचत जातात, जास्त असे मॅटर होत जातो, आणि हा मॅटर मोठा झाला मग ती अजागृत अवस्था कुठं ना कुठं बाहेर येते. मग कुठे येते? जेव्हा आपण निद्रेमध्ये असतो, झोपतो, आणि या झोपेमध्ये आपण जे स्वप्न बघतो ना, स्वप्न, तो म्हणजे अनकॉन्शियस सबकॉन्शियस माइंड. आणि त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये मी जे सलमान खान बरोबर जे करणार होते, जे मी बोलणार होते, मी इथं क्लासमध्ये सांगू शकले नाही, जे मनामध्ये दबलं होतं, ते मी स्वप्नात पूर्ण करणार. आलं का लक्षात? याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सिग्मंड फ्राईड. आणि सिग्मंड फ्राईड जर तुम्ही नुसतं ह्याच्यावर जरी टाकलं गुगलवरती, तर अफाट त्याच्याबद्दल माहिती येईल. जवळजवळ 3000पेक्षा जास्त लोकांनी सिग्मंड फ्राईड या नावावरती संशोधन केली, रिसर्च केलेला आहे. कारण त्या माणसाचा जो मेन पॉइंटच होता सबकॉन्शियस मधला, हाच होता की जे आपण दाबतो ते बाहेर येतो. आता बघा, कधी कधी स्वप्नामध्ये तुमच्या असे काही मॅटर येतात की जे तुम्ही कधी पाहिलेच नाही, किंवा पाहिले होते पण कधी असे बोललेच नाही. येतात का नाही? कितीतरी स्वप्न पाहिलेली आहेत तुम्ही, पाहिलेली आहेत का नाही? खरं सांगायचं, असं मनामध्ये एक राजा होता किंवा एक राजकुमार होता, घोड्यावर आला, मग मी बसून आम्हाला घेऊन गेला. हे स्वप्न आहेत जे फालतूकच असतात. मग ते फालतूक नसतात हो, ते तुमच्या मनामध्ये आलेले होते, पण ते दाबले गेले. माझ्या मनामध्ये आज पिक्चर बघायला जायचं होतं, पण आईने नकार दिला. मग तो पिक्चर तुम्ही स्वप्नात स्वतः बघू शकता. हे स्वप्न तिथे येते, अवबोध अवस्था तिथे येते, पण मॅटर काय करतो, सगळेच गोष्टी अशा सबकॉन्शियस मध्ये येत नाही. ज्याची तीव्रता जास्त आहे, डेन्सिटी जास्त आहे, ती स्वप्न त्या ठिकाणी येतात, तोच त्या ठिकाणी येतो. झाला मॅटर? मग म्हणली, ह्याला पण विरोध केला, असं काय नसते बाबा, कॉन्शियस पिन्शियस काय घेऊन बसले. माणूस जो आहे तो सगळं वर्तनावर, त्याच्या बिहेवियरवर अवलंबून आहे. जे.बी. वॅटसन म्हणला, काय म्हणला? बिहेवियर. काय बिहेवियरल आहे? माणसाचं वर्तणूक कसं आहे मला सांगा. आता तुम्ही बघा, तुमच्या समोर आता तुम्ही मोबाईल घेऊन बसले का नाही, त्या मोबाईलच्या ऐवजी तुमच्या हातात साप आहे, काय कराल हो? ते मोबाईलच नाही, ते साप आहे, काय कराल? क्या करोगे? घाबरणार सर. लांब फेकून देऊ, घाबरू. पटकन फेकून घाबरून द्याल हो. ते जेवढे मोबाईल, चांगले. कुठला मोबाईल घेऊन बसलाय? ₹1,00,000 मोबाईल असला तरी दिल फेकून, सापाई वागोबाई म्हणून, आहे की नाही? हा, वर्तन काय आहे? वर्तन. पण वर्तन कशावर ठरलं? स्टिम्युलस, म्हणजे ते चेतक जो आहे
त्यानं जसा हे केलं त्याला जो आपण रिस्पॉन्स दिला, प्रतिसाद दिला आणि त्याच्यावर आपलं बिहेवियर अवलंबून आहे. समोरचं असणार स्टिम्युलस आणि त्याला दिलेला आपण रिस्पॉन्स याच्यावर पूर्णपणे बिहेवियर ठरलेला आहे. बरोबर. फॉर एक्झाम्पल सकाळचं सूर्य आहे, सकाळी सूर्य उगवला. बरोबर. सूर्य कुठून उगवतो कुणीकडून? उत्तरेकडून उगवतो. पूर्वेकडून. पूर्वेकडून. म्हणजे आहे तुम्ही सगळे जागे आहेत. पूर्वेकडून कोण उगवला? चेक सर. कोण उगवला? हा सूर्य. सूर्य. आणि तो उगवला सूर्य. बरोबर 8 वाजले. 8 वाजले तर तुम्ही त्या सूर्याकडे बघितलं, काय होईल हो? सूर्याकडे बघितलं काय होईल? त्याचे किरण डोळ्यावरती पडतील. थोडेसे प्रखर असतात सर किरण तेव्हा. मग काय थोडे होईल? थोडे. हा डोळे बंद डोळे बंद होतात. डोळे तुम्ही जास्त उघडे ठेवणार नाही ना, उघड्या डोळ्याने बघाल का तुम्ही? 8-8:30 वाजता तर लाल नाही, भडक नाही. काय होईल? म्हणजे तुमची पापणी काय होईल? बनजाक होईल. पापणी तुमची काय होईल? बनजाक होईल. म्हणजे स्टिम्युलस हा तेजस्वी होता. सूर्य तेजस्वी प्रकाश आणि त्याला रिस्पॉन्स काय दिला तुम्ही? पापण्या बनजाक करणं. आलं का? हे झालं बिहेवियर. माणसाचं बिहेवियर, त्याची अबोधावस्था, त्याची बोधावस्था, त्याच्या मनाचा आणि आत्म्याचा सगळा अभ्यास, हा सगळी जर्नी आहे या माणसाच्या आत्म्यापासून चालू होते आणि त्याच्या वर्तनावर येऊन बसते. आणि हे सगळा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे. हे त्या त्या घटकानुसार ते बदलत गेलं. अरिस्टॉटल कधीचा, मॅकडोल कधीचा, विल्यम वुंट कधीचा, सिगमंड फ्रॉइड अलीकडच्या काळातला आणि जे.बी. वॉटसन तर त्याच्याच अलीकडच्या काळातला. एवढ्या सगळ्यांनी मानसशास्त्राबद्दल आपली आपली मतं मांडली आणि मानसशास्त्राच्या अभ्यासाचा टर्नच बदलला. त्याने एक रूपरेषाच बदलली. आणि मानसशास्त्र म्हणजे हे नाही, मानसशास्त्र म्हणजे ते नाही. मानसशास्त्राच्या विविध शाखा झाल्या. काल तुम्ही बघितलंच असेल. मग ह्याच्यामध्ये आपण शैक्षणिक मानसशास्त्र, जे मानसशास्त्र अध्ययन आणि अध्यापनाच्या पद्धती, मूल्यमापन, विद्यार्थ्यांचं वर्तन, विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा, विद्यार्थ्यांच्या बोधावस्थेचा, अबोधावस्थेचा, स्मरणाचा, कल्पनेचा, स्मरण विस्मरणाचा, त्यांच्या मानसिक आरोग्याचा जो काही विचार करतो त्याला म्हणायचं आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्र. म्हणजे शिक्षणाच्या संदर्भात जो अभ्यास करतो ती शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. आता हे मानसशास्त्राचे अभ्यास करणाऱ्या ज्या काही वर्तनाच्या पद्धती, आता वर्तन अभ्यासाच्या पद्धती आहेत. म्हणजे माणसाचं वर्तन, माणसाचं बिहेवियर कसं असतं किंवा कसं आहे याच्या संदर्भामध्ये जे अभ्यास केला जातो ते म्हणजे अभ्यास पद्धती. मग कुठली आहेत अशा अभ्यास पद्धती? 2 मूळ पद्धती आहेत. अभ्यास पद्धतीमध्ये 2 मुख्य पद्धती आहे. एक आहे शास्त्रीय पद्धत, दुसरी आहे अशास्त्रीय पद्धत. शास्त्रीय पद्धतीमध्ये काय येतं बघा. शास्त्रीय पद्धत म्हणजे तुम्हाला मागास सांगितलं की ज्याच्या आपण कारण वगैरे, कारणांची मीमांसा, तीच गोष्ट तशीच का घडली, टेक रिटेक घेऊ शकतो. बरोबर आहे का नाही? आता बघा ते फॉस्फरस मध्ये अमुक लिटमस मिसळला, त्याचा रंग कसा बदलला, मी 10 वेळा करू शकतो का नाही? 10 वेळा करू शकतो का नाही? पडताळून पाहू शकतो का नाही? येस ऑर नो? पाहू शकतो की नाही? येस ऑर नो? पाहू शकतो की नाही? मग ते पाहू शकणाऱ्यालाच आपण शास्त्रीय पद्धत असे म्हणतो. म्हणजे ज्याला काहीतरी लॉजिक आहे, त्याला काहीतरी रिझन आहे, त्याला आपण म्हणतो. आता ह्या शास्त्रीय पद्धतीमध्ये येते प्रायोगिक पद्धत, जीवन वृत्तांत पद्धत. प्रायोगिक म्हणजे एक्सपेरिमेंटल, जीवन वृत्तांत म्हणजे केस स्टडी, सर्वेक्षण मेथड, त्याला आपण सर्वे मेथड म्हणतो. वैकासिक म्हणजे डेव्हलपमेंट आणि सायकोलॉजिकल मनोविश्लेषक येते. आता इथं अशास्त्रीय मध्ये पर्यक, दंतकथा आणि आत्मनिरीक्षण. बरोबर. आता ह्याच्यामध्ये ह्या ज्या निरीक्षणाच्या पद्धती आहेत ह्या 2 मुख्य पद्धती आहेत. किती? 2. बरोबर. पहिली पद्धत आहे आत्मनिरीक्षण. आत्मनिरीक्षण मी सांगतोय ते समजते तुम्हाला सगळ्यांना? समजतंय का? लय माझं वेगवान निघाली गाडी. आता आत्मनिरीक्षण जे आहे, आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतःचं निरीक्षण करणं. आता मला सांगा, स्वतःचं निरीक्षण तुम्ही कधी केलं का? या 2 निरीक्षणाच्या 2 पद्धती, ऑब्झर्वेशनच्या 2 पद्धती. एक आहे आत्मनिरीक्षण, दुसरं आहे बाह्य निरीक्षण, एक्सटर्नल ऑब्झर्वेशन. आता आत्मनिरीक्षणामध्ये स्वतः व्यक्ती स्वतःच ऑब्झर्वेशन करू शकतो. कशाचं? मी असा का वागलो, मी तसा का वागलो. समजा सासूने सुने बरोबर भांडणं झाली कडाक्याची, दोघांनी एकमेकाला आता मारायचंच राहिलं, इतक्यापर्यंत भांडणं झाली. पण जेव्हा भांडणं शांत झाली तेव्हा सुनेने विचार केला की मी का बरं भांडले असेल, माझ्या त्या आईसारख्या आहेत, माझं काय चुकलं का? मी सासूबाईंना असं बोलले, मग माझं चुकलं होतं. सासूबाई तर गप्प बसल्या होत्या, पुरळी तर मीच काढली, मी काढायला नको होती. यानं काय केलं?
ही कुठली मेथड वापरली? कुठली मेथड वापरली? आत्मनिरीक्षण. आत्मनिरीक्षण. हा. पण आपण करत नाही तसं, ती करत नाही. आपण कधी आपल्या चुका मान्य करत नाही. आपण आपल्या चुका दुसरी ओढत लागतो. तिनंच तसं केलं, मी कुठं काय म्हणली होती, मी चुकली होती, तिनं चालल्या आणि तिनंच बडबडल्या. ऍक्च्युली झालं काय? इथं आपण भांडणाचा उल्लेख करत नाही. इथं तुम्हाला मी सांगतोय की आत्मनिरीक्षण म्हणजे काय? स्वतःनं स्वतःच केलेलं ऑब्झर्वेशन. ही पद्धत का चांगली आहे? ही पद्धत काय चांगली आहे? तर याला दुसरा कोण लागत नाही, स्वतःच लागतो. कमी खर्चिक आहे, कमी वेळ आहे, हे स्वतःने स्वतः केलं. पण हे तोट्याचं पण आहे का? प्रत्येक वेळेस माणूस खरंच बोलेल, खरंच सांगेल याची काय गॅरंटी आहे का? आता मी आत्मनिरीक्षण केलं, मान्य आहे माझी चूक आहे, मला मान्य आहे. पण मी 4 चौघात सांगू शकतो का मी माझी चूक आहे म्हणून? सांगू शकतो का? नाही. हा. नाही. मग जर सांगितलं तर काय होईल? माझी चूक होती म्हणून मी जर सांगितलं तर काय होईल? सगळे काय होईल? दोष देते सगळे दोष सगळेजण आपलं सत्कार करतील, किती छान आहे, 2 तास भांडली तू आणि आता म्हणती का? आहे का नाही? म्हणून आपलं सगळेजण सत्कार करतील. सो ही पद्धत कशी आहे? व्यक्ती भिन्न आहे, म्हणजे व्यक्ती सापेक्ष आहे. व्यक्तीनुसार ती बदलत जाते आणि व्यक्ती खरं सांगेल इथं सांगता येत नाही. म्हणून ह्याला मर्यादा येतात आणि म्हणून ही पद्धत थोडी थांबवून बाह्य निरीक्षण आलं, म्हणजे एक्सटर्नल ऑब्झर्वेशन. दुसरा व्यक्ती तो तसाच का करतो? ऑब्झर्वेशन म्हणजे हा ऑब्झर्वेशन करणारा म्हणजे निरीक्षण करणारा व्यक्ती त्या व्यक्तीपासून दूर राहतो. म्हणजे आता तुम्ही तिथं करताय का नाही? तुम्ही बसून तिथं शिकताय, मी इथं बसून बघतोय, तुम्ही खरंच बघताय का? तुम्ही तुमचा कॅमेरा चालू केलाय, असं केलाय. आता ही एक्सटर्नल जे काही ऑब्झर्वेशन आहे, व्यक्ती घरात वागताना कसा वागतो, बाहेर कसा वागतो, इकडे कसा वागतो, तिकडे कसा वागतो, याचं ऑब्झर्वेशन करून नोट केल्या जातात. तो तसा कसा वागतो. आणि हे करत असताना त्या व्यक्तीला माहित नसतं की आपलं कोणीतरी ऑब्झर्वेशन करताय, माहित नसतं. जर माहित झालं तर तो काय करेल? आदर्श वागेल, चुकीचं वागणार नाही, आदर्श वागेल. मला सांगा, आता तुम्हाला कोणीतरी ऑब्झर्वेशन करते म्हणजे तुम्ही कसं करणार? एकदम छान वागणार. आता तुमच्याच वर्गात तुम्ही शाळेत शिकवत आहे समजा, आणि तुम्हाला सांगितलं की तुमचा हेडमास्टर तुमचं लेक्चर बघतोय, मग तुम्ही लय भारी शिकवणार, लय पोझिशन मध्ये येऊन शिकवणार. पण तेच सांगितलं तुम्हाला, तुमचं कोणी ऑब्झर्वेशन करत नाही, तुम्हाला कसं शिकवायचं तसं शिकवा. त्याच्यात फरक पडतो का नाही? तो द्या. तसं म्हणून बाह्य निरीक्षण करत असताना ज्याचं निरीक्षण करतोय त्याला माहित नसतं की आपलं निरीक्षण व्हायला लागलंय, आणि याच्यावरून ऑब्झर्वेशन करून तो कसा वागतो, काय वागतो, याच्या संदर्भामध्ये हे केलं जातं. आणि आत्मनिरीक्षणापेक्षा बाह्य हे थोडं वस्तुनिष्ठ आहे. पण त्या प्रत्येक व्यक्ती भिन्नता असते. परत त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती त्याच्या मनानुसार करू शकतो. पण त्याच्यापेक्षाही उत्तम किंवा त्याच्यापेक्षाही एक चांगली पद्धत म्हणजे प्रायोगिक पद्धत, त्याला एक्सपेरिमेंटल आपण मेथड म्हणतो, की जे प्रयोग करून आपण काढू शकतो की ज्याच्यावर वारंवार हे असंच का घडलं, ज्याला कारण आहे, ज्याचा परिणाम माहित आहे, ह्याचं जे जिथं चेकिंग होतं त्याला आपण प्रायोगिक पद्धत असे म्हणतो. प्रायोगिक पद्धतीमध्ये प्रयोज्य आणि प्रायोगिक म्हणजे ज्याच्यावर प्रयोग करणार आहे आणि जो प्रयोग करणार आहे याच्या दोघांमध्ये चालत असतं. त्याच्यामुळे आणि जे घडणार आहे ते कारण सगळ्या गोष्टी आपण लिहून ठेवलेल्या असतात. परत जेव्हा पण होणार आहे त्याला आपण रिटेक पण करू शकतो, हे असंच का घडलं, कसं घडलं. त्याच्यामुळं निरीक्षणापेक्षा प्रायोगिक पद्धत ही सरस ठरली. प्रायोगिक पद्धत काय ठरली? सरस ठरली. आणि मग मानसशास्त्रामध्ये बाह्य निरीक्षणाला आणि आत्मनिरीक्षणाला व्हॅल्यू राहिली नाही आणि प्रायोगिक पद्धतीला व्हॅल्यू राहिली. ठीक आहे. त्याच्यानंतर आली सर्वेक्षण पद्धती, ज्याला आपण सर्वे मेथड म्हणतो. या सर्वे मेथड मध्ये लोकांकडून माहिती घेतली जाते. कुणाकडून? लोकांकडून. आता एखादी मग ती कशी घेतली जाते? प्रश्न भरून घेतले जातात. मग ऑब्जेक्टिव्ह टाईप किंवा काय म्हणतो आपण त्याला, एमसीक्यू टाईप मध्ये आपण माहिती घेतली जाते. आता बघा, तुमच्या क्लासमध्ये कोण हुशार आहे असं मी विचारलं तर सगळेच मी म्हणणार. मग त्याच्यापेक्षा असं मी तुमच्याकडून वेगळ्याकडून अशी माहिती भरून घेतली की तुमच्याकडून कोण बडबडा आहे, कोण चुका करतो क्लासमध्ये, असं हे सगळं तुम्ही काय करू शकता? भरून घेऊ शकता. म्हणजे आपण काय केलं? लोकांची मतं जाणून घेतली तुमच्याबद्दल, तुम्ही कसे आहात, काय आहात, कसं करायला पाहिजे. म्हणजे एखाद्या ऑडियन्सचा, एखाद्या जनतेचा, एखाद्या नमुन्याचा, एखाद्या जनसंख्येचा कडून डाटा गोळा करण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर केला जातो त्याला सर्वे मेथड म्हणतात. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण एक्सपेरिमेंट करू शकतो पण भरपूर व्यक्तीबद्दल करू शकत नाही. आता मला सांगा,
सोलापुरामध्ये सगळ्यात जास्त खपणारं वर्तमानपत्र कोणतं आहे? खपणारं म्हणजे विक्री जाणारं. सांगू शकाल का? लोकमत. लोकमत. आणि सगळ्यात चांगला लोकमत. वर्तमानपत्र कोणतं? बरं ठीक आहे, खपणार ते, पण सगळ्यात चांगलं वर्तमानपत्र कोणतं आहे? सगळ्यात चांगलं वर्तमानपत्र सकाळ. सकाळ आणि लोकमत. सकाळ आणि लोकमत. हा, दिव्य मराठी. मला हेच पाहिजे होतं बघा, उत्तर हेच पाहिजे होतं. आलं ते तुमच्याकडून. आता लोकमत विकला जातो आणि सगळ्यात चांगला पेपर आहे दिव्य मराठी. कसं काय? प्रत्येकाची उत्तरं वेगळी आली का नाही? कोण म्हणलं सकाळ आहे, कोण हे आहे. आणि मग ह्याच्यामध्ये जो व्यक्ती एखाद्या ह्याच्यामध्ये जास्त उत्तर येतात, म्हणजे आता सकाळची उत्तर पोलिंग जर जास्त आला तर आपण काय म्हणणार? सकाळ हे चांगलं आहे. आता सगळ्यात जास्त खपणारं पेपर लोकमतच आहे. पण लोकमतला तोड काढण्यासाठी दैनिक भास्कर पेपरचा दिव्य मराठी आलं. दैनिक भास्करचीच वृत्तपत्र आहे ते, त्याचं हे दिव्य मराठी आलं. बरोबर. जेव्हा दिव्य मराठी सोलापूरमध्ये छापायला सुरुवात झाली त्याच्या अगोदर 6 महिने त्यांनी सर्वे केला. लोकांकडे जाऊन माहिती घेतली की तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये काय काय हवं आहे, तुम्हाला काय बघायला आवडेल, तुम्हाला काय ऐकायला आवडेल, तुम्ही कशा कशामध्ये इंटरेस्ट देताय, जाहिराती आवडतात का, खेळ आवडतो का, त्याच्या बातम्या दिल्या तर कशा वाटतील. याची जवळजवळ 200 प्रश्नांची प्रश्नावली तयार करून त्यांनी सोलापुरातल्या कॉलेजेस, महाविद्यालय, कंपन्या, माणसं, व्यक्ती, घराण्याची सगळ्याकडून डाटा गोळा केला आणि डाटा गोळा करून त्याच्यावर स्टडी केली. आणि आफ्टर 6 महिने डाटा गोळा करायला आणि मग अभ्यास करून 6 महिन्यांनी तिने वर्तमानपत्र काढलं. म्हणून ते वर्तमानपत्र दैनिक लोकमतला टफ ठरला, त्याचा एक विरुद्ध पत्रक ठरला. कशावरून केलं त्यांनी? एवढी माहिती गोळा केली, म्हणजे लोकमत का खपतो, त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये काय पाहिजे, आपल्यामध्ये काय बदल पाहिजे, हे बदल केलं. मग जेव्हा हे वर्तमानपत्राच्या पण लक्षात आलं दैनिक लोकमतच्या, तेव्हा लोकमतने एक नवीन पुरवणी काढली बघा, की ज्याचं नाव होतं CNX. आलं का लक्षात? फक्त ती हॅलो सोलापूर बरोबर सोलापूरमध्येच फक्त येते ती. CNX माहित आहे की नाही? हा. आता हो सर, CNX हो. बघणारे वाचणारे भरपूर आहेत, की ज्याच्यामध्ये कशाची माहिती असते CNX मध्ये? कशाची माहिती? सेलिब्रिटीज. हा, आणि तेच आपल्याला आवडतं. ते बरोबर त्यांनी हेरलं आणि तेच त्यांनी त्याच्यात दिलं. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडतं, ते अशा सूचनेमधून घेतलं जातं. त्यामुळे ही खूप चांगली आहे. मास लोकांकडून म्हणजे भरपूर लोकांकडून डाटा कलेक्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करण्यात येतो आणि तो केलाच पाहिजे. दुसरी आहे केस स्टडी, त्याला आपण जीवन वृत्तांत पद्धती म्हणतो. म्हणजे एखाद्या माणसानं त्याच्या आयुष्यामध्ये भरभराटी कशी घेतली, की याच्या संदर्भात आपल्याला जीवन वृत्तांत पद्धतीचा वापर करता येतो, या मेथडचा वापर करता येतो. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक मेथड ही चांगलीच आहे आणि त्याचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी करता येतो. म्हणजे वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी आत्मनिरीक्षण, दुसऱ्याची माहिती गोळा करण्यासाठी ऑब्झर्वेशन, आणि शास्त्रीय पद्धतीनं एखाद्या कारणांचा मीमांसा करण्यासाठी प्रायोगिक पद्धत, बहुतांश लोकांकडून पोल घेण्यासाठी, त्यांची मतं जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण, आणि एखाद्या माणसानं त्याच्या आयुष्यामध्ये तसंच का केलं हे पाहण्यासाठी जीवन वृत्तांत पद्धत खूप महत्वाची आहे. आता आपले जे जिओचे मालक आहेत, काय बाबा नाव त्याच्या जिओच्या मालकाच्या? अंबानी. अंबानी एवढं श्रीमंत कसा बनला? अंबानी. कसे बनले? ह्याचं बघण्यासाठी मला काहीतरी इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल की नाही? त्याचा शोध घ्यावा लागेल. मग त्यांच्यासाठी ते तसेच का बनले? मग ते सुरुवातीला गरीब होते तर मग श्रीमंत कसे झाले? मग त्यांना कुठल्या घटनाने, घडामोडीने त्यांना चालना दिली? हे जर पाहायचं असेल तर मला जीवन वृत्तांत पद्धत वापरावी लागेल. काय वापरावी लागेल? जीवन वृत्तांत. म्हणजे पूर्ण त्याच्या आयुष्याचा लेखाजोखा, तिथपासून ते इथपर्यंत त्याने तो कसा केला, कसा घेतला, कशा पद्धतीनं टर्नओव्हर मिळालं, ते बॅकफूट वरून फ्रंट फ्रूटला कसे आले, हे जर मला पाहायचं असेल तर त्यांच्या जीवन वृत्तांत पद्धतीचा मला काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. बरोबर आहे का? समजतंय का मी काय म्हणतोय ते? हो सर. येस सर, येस. हेच आपण बघितलं काल, आणि या ठिकाणी ह्या पूर्णपणे संपतो. म्हणजे आतापर्यंत ही जी पद्धत होती किंवा हे जे लोक होते, हे काय करत होते? याचाच अभ्यास करत होते. कशाचा? मन, आत्मा, बोधावस्था, अवबोधावस्था, वर्तन. बरोबर. एवढ्या सगळ्याचा अभ्यास करणारी माणसं ही पुढे गेली.
9:45 झालेले. आता अजून एक फक्त 5 मिनिट घेतो. चालेल ना 5 मिनिट घेतलं तर? हो हो सर. सर हो का सर का का थांबायचं आहे? नाही सर. नाही सर घ्या सर. सांगा मला तसं जसं तुम्हाला वाटतं तशा पद्धतीने घेऊयात. काही गडबड किंवा तुमच्या ह्याच्यावर हे डोक्यावर आपल्याला काही हे ठेवायचं नाही. कंटिन्यू करा सर चालेल. हा. आता हे जे करणारे लोक होते, आपण काय पाहिलं? मानसशास्त्राच्या शाखा पहिल्या. शाखेमध्ये काय पाहिलं? शैक्षणिक मानसशास्त्राची शाखा पहिली. शैक्षणिक मानसशास्त्र कशाचा अभ्यास करतं? की ज्याच्यामध्ये अध्ययन आणि अध्ययनार्थी, अध्यापन करणारे लोक, त्याच्या संदर्भात असणाऱ्या सगळ्याच घटना, त्याच्या संदर्भात येणाऱ्या सगळ्याच घटना, मग ते शिक्षक आले, विद्यार्थी आले, पालक आले, विद्यार्थ्यांची मतं आली, मन आलं, त्यांचं स्मरण आलं, बोध आलं, अबोधावस्था आली, एखादी संकल्पना आली, या सगळ्या गोष्टी आल्या. बरोबर आहे? मग ही जी गोष्ट आहे अध्ययन म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज मिनिंग ऑफ द लर्निंग? व्हॉट इज मिनिंग ऑफ द लर्निंग प्रोसेस? मग काय आहे? मग ही अध्ययन आपली प्रक्रिया नेमकी काय असते? अध्ययन नेमकं कसं घडतं किंवा कसं घडायला पाहिजे? मग याच्या संदर्भामध्ये त्याचं स्वरूप आणि उपपत्ती पाहणार आहोत. उपपत्ती म्हणजे थेअरी. उपपत्ती म्हणजे काय? थेअरी. आणि स्वरूप म्हणजे नेचर. स्वरूप म्हणजे काय? नेचर. म्हणजे अध्ययनाचं नेमकं नेचर काय आहे? कशाला म्हणायचं? आता हे बघत असताना नेमकं मिनिंग बघतोय आपण. अध्ययन म्हणजे काय? अध्ययनाची व्याख्या आपण बघत आहोत. ज्यांना हे बघायचं त्यांना स्क्रीनशॉट पण काढता येते. इथं काढायचं असेल तर काढून घेऊ शकता, लिहायचं असेल तर लिहून घेऊ शकता. मग अध्ययन म्हणजे नेमकं काय? की अध्ययन म्हणजे अशी कृती की जी अध्ययन म्हणजे अशी कृती की जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचं आयोजन करते. अशी व्याख्या जी आहे ती गॅरेट यांनी केली. कुणी केली? गॅरेट यांनी केली. बघा, अध्ययन म्हणजे अशी कृती की जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचं आयोजन करते, म्हणजे ती अध्ययन. आता मागच्या 3-4 दिवसापासून आम्ही तुम्हाला शिकवायचं काम करतोय आणि तुम्ही कशाचं काम करताय? शिकण्याचं काम करताय. शिकणं म्हणजे काय करताय तुम्ही? लर्निंग करताय. लर्निंग म्हणजे काय करताय? अध्ययन करताय. अध्ययन म्हणजे काय करताय? की जी नवीन आम्ही काय शिकवतोय ते शिकून घेण्याचा प्रयत्न करताय आणि ते जमतंय का नाही याच्यासाठी तुम्ही प्रतिसाद देताय. प्रतिसाद म्हणजे फीडबॅक देताय. येस ऑर नो? म्हणजे काय करताय तुम्ही? अध्ययन घेताय की मला काय येतंय, मला काय यायला पाहिजे आणि मला काय समजायला पाहिजे. आणि हे समजल्यानंतर ना तुमच्या वर्तनात 100% बदल होणार आहे. येस ऑर नो? वर्तनात बदल होणार आहे. वर्तनात बदल होणार आहे म्हणजे काय? एखादी गोष्ट, एखादी घटना तुम्हाला समजल्यानंतर ना तुम्ही रिप्लाय देणार आहे. सर मला कळलं, सर मला नाही कळलं. हे फीडबॅक सुद्धा खूप महत्वाचे आहे. हे फीडबॅक म्हणजेच तुमच्या वर्तनातला बदल आहे. तुम्हाला समजलं तर मी विचारतो, तुम्हाला समजलं का? मग तुम्ही हो म्हणणार. जर नाही समजलं तर नाही म्हणणार. मग तुमच्या वर्तनामध्ये होय नाहीच्या स्वरूपात बदल झाला का नाही झाला? आणि हे तुम्ही जे प्रतिसाद दिलं तेच म्हणजे अध्ययन. अशी व्याख्या जी आहे त्या गॅरेट यांनी केली. समजली का ही व्याख्या? या व्याख्यात समजली का? आता पुढची व्याख्या आहे ती म्हणजे अध्ययन म्हणजे नेमकं काय? तर परिस्थितीला अनुलक्षून केलेल्या क्रियेमध्ये हेतुपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचे बदल. अध्ययन म्हणजे परिस्थितीला अनुलक्षून केलेल्या क्रियेमध्ये हेतुपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचा बदल. आता तुम्ही टिकाऊ स्वरूपाचा बदल कसा करताय? आता मला सांगा, तुम्ही एखादी परिस्थिती लक्षात ठेवून तुम्ही त्याच्यात बदल केला. फॉर एक्झाम्पल, सुरुवातीला तुम्ही क ख काढला. त्या क ख काढत असताना डायरेक्ट क ख काढायला शिकलात का तुम्ही? हो, तुम्ही क ख काढायला शिकला का? नाही काय केलं नाही मग? सर. काय केलं मग? स्टँडिंग उभी रेषा गोल काढायला शिकलो. करेक्ट. एकदम बरोबर. अर्धी वाटी, अर्धा गोल, पूर्ण गोल, उभी रेषा, स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, असली लाईन, तसली लाईन, सगळ्या लाईनी मारला. आता तुम्हाला लाईन मारायची गरज आहे का तिथं? आता लाईन काढायची गरज आहे का तुम्हाला? येस ऑर नो? नो सर. नो सर. दुसऱ्या अर्थाने बघू नका तुम्ही. आता तुम्हाला जेवायला भूक लागली मला माहित आहे. हा, आता मला सांगा, हे लाईन काढायची वगैरे काही गरज आहे का? हे सर नो, एवढंच सांगा. आता पहिल्यापासून क ख शिकवावं लागतं का तुम्हाला? क ख शिकायची गरज आहे का? आहे का गरज तुम्हाला शिकायची? नाही. तुमच्या वर्तनात कायम स्वरूपाचा बदल झाला का नाही? आणि ते पण हेतू ठेवून केला तुम्ही की मला शिकायचं, मला एबीसीडी शिकायचे, मला बाराखडी शिकायची, मी वाचायला शिकणार आहे, मी लिहायला शिकणार आहे.
हेतू पूर्ण झाला बदल आणि तो कायमस्वरूपी आहे. म्हणून आज तुम्ही स्पष्टपणे तुमच्या डिस्प्लेला असणार वाक्य अचूक वाचत आहात. या सर नो हे अध्ययनच आहे का नाही? आता तुम्ही तिथे लिहिलेली वाक्य वाचली की नाही आणि ती तुम्हाला समजली, मी सांगितल्यामुळं समजली, मग तुम्हाला लर्न झालं का नाही? तुमचं अध्ययन झालं का नाही? या सर नो येस सर. येस सर. अध्ययन म्हणतात, यालाच अध्ययन म्हणतात. आता साधी सोपी अजून एक बात की आपल्या अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास, खूप साधी सोपी सिंपल, अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन असे म्हणतात. म्हणजे अनुभवातून जे संभवणार आहे ते वर्तनातील जे बदल आहे त्याला आपण अध्ययन असे म्हणतो. अनुभव काय असतो? अनुभव कशाला म्हणायचं? आपण म्हणतो बघा, अनुभव विकत घ्यावा लागतो, असा मिळत नाही. अनुभव म्हणजे नेमका काय? अनुभव म्हणजे काय? कोण सांगू शकेल? अनुभव कशाला म्हणायचं? पटपट पटपट सांगा. असं तुम्ही हे नाही बसले पाहिजे, ढिले नाही बसले पाहिजे. अरे मानसशास्त्राचा तास आहे, मानसशास्त्राच्या तासामध्ये तुम्ही किती चुनूक असले पाहिजे. तुम्हाला माईक चालू करायला दोन अनुभव म्हणजे सर जे कामामध्ये आपण केलेलं आहे, ज्याच्यात आपण ज्ञान प्राप्त केलेलं आहे. थोडक्यात सराव सर. थोडक्यात सराव. स्वतःवरती बेतलेली किंवा स्वतःसोबत घडलेली एखादी गोष्ट म्हणजे अनुभव. घडलेली म्हणजे त्याचं आपल्याला काय आहे? एखादी घडलेली घटना किंवा आपल्या बरोबर जे झालेली जी आहे कृती, त्याचा आपल्याला अनुभव आलाय. आता फॉर एक्झाम्पल, सासू ऐन वेळेस असं वागते, ती कधी कळणार आहे? फर्स्ट टाइम कळणार आहे का तुम्हाला? नाही. पहिल्या टाइम तसं वागली की तुम्हाला अनुभव आला. अरे नाही आपल्याला बोलती गोड, परत मुलासमोर वेगळं बोलती. हे झालं आपलं एक्सपिरियन्स, अनुभव. म्हणून पुढच्या वेळेस आपण कसं बोलू? विचार करून बोलू. परत तुमच्या मैत्रिणीने, तुमच्या तिघा चौघात 4 मैत्रिणीनं काय ठरवलं माहितीये का? सहलीला जायचं ठरवलं. काय ठरवलं? सहलीला. सगळ्या पॅकअप केलं आणि त्यातल्या 2 मैत्रिणीनं अचानक म्हणलं, आम्हाला यायला होत नाही बाई, असं झालं तसं झालं, ह्याहून झालं. कारण सांगितलं. आता पुढच्या वेळेस सहल काढताना तुम्ही त्यांना विचाराल का? विचाराल का? अजिबात नाही सर. का बरं? का बरं? नाही सर. नाही. चांगला झटका बसला ना तुम्हाला, अनुभव त्यांनी आला ना पहिल्यांदाच त्यांचा. नकार दिले. एकदा हा, अनुभव म्हणजे- आलाय ना. म्हणजे त्याला म्हणायचं अनुभव त्यालाच म्हणायचं अनुभव. आणि त्याच्यानुसार या गोष्टी करतात. आलं का लक्षात? अनुभव कळला? अनुभव कशाला म्हणलं कळला? पुढं आता हे हो, सर. अध्ययन ठळक वैशिष्ट्ये पाहूयात. अध्ययन प्रक्रियेचे काही पाहूयात, कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात, कशी असतात, अध्ययन प्रक्रिया कशी होते, अध्ययन प्रोसेस कशी असते पाहूयात. अडचण काही नाही ना? कंटिन्यू करू का थांबायचं आहे? स्पष्ट विचारतो तो. नाहीतर मन नसायचं इकडं, मन असायचं त्या कुकरच्या भांड्यावर, ते मारायचं ते मारायचं शिट्टी आणि तुम्ही म्हणायचं इकडे बस झालं. थांबूया सर. हा थांबूयात सर. ठीक आहे, थांबायचं म्हणताय. अध्ययन बघा हो. इथं बघा, आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचे पॉइंट्स आहेत. हे पॉइंट समजणं खूप महत्वाचं आहे, कारण हे प्रश्न सुरुवातीला पडतात. मानसशास्त्र जिथून चालू होतो तिथे डीएडचा म्हणजे पहिला जो पेपर आहे त्या पहिल्या पेपरमध्ये 2 प्रश्न यांचे असतात. एक मानसशास्त्रावरती आणि दुसरं लर्निंग प्रोसेसवरती. लर्निंग प्रोसेस नेमकी काय करते, आतापर्यंत तुम्ही जे अभ्यासलं नाही, आतापर्यंत तुम्ही ते अनुभवलं नाही, ते इथं अनुभवायला मिळणार आहे. अध्ययन लर्निंग नेमकं कसं होतं? अध्ययनाचा एक वक्र असतो, कर्व. तो वक्र कसा निर्माण होतो? आता तुम्ही कुठल्या अवस्थेमध्ये आहे, अध्ययन वक्राच्या कुठल्या अवस्थेमध्ये ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. अध्ययन वक्र कसा निर्माण होतो, कसा बनतो, त्याच्यामध्ये काय करावं लागतं आणि पठार अवस्था सगळ्यात महत्वाची म्हणजे पठार अवस्था. मग पठार अवस्था कशाला म्हणतात? जर तुम्ही ओल्ड क्वेश्चन पेपर रेफर केले तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की नेमका प्रश्न कशावर विचारला होता आणि काय आहे. परत मी तुम्हाला उद्या तुमच्या ग्रुपमध्ये एक सिलेबस टाकेन. काय टाकेन? सिलेबस टाकेन. तो तुम्हाला पूर्णपणे आपल्या ह्याच्यामध्ये कुठला येतो भाग, कुठला येत नाही, याचा सिलेबस सायकोलॉजीचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्लस एक पुस्तक सुद्धा टाकेन. म्हणजे तुम्ही पुस्तक टाकेन ज्याचं तुम्ही झेरॉक्स करू शकता, करू शकत नाही. पण हे पुस्तक जास्त करून इकडून तिकडे फिरवायचं नाही. का फिरवायचं नाही? तर त्याच्यावर तुम्हाला कॉपी केस पण होऊ शकते की बाबा हे पुस्तक असं एक पीडीएफ करून ते विकू शकत नाही किंवा देऊ शकत नाही वगैरे. येते का लक्षात तुमच्या? येते ना?
ओके. त्याच्यानंतर महत्वाच्या काही मुद्दे आहेत की काही जो आपला सिलेबस आहे, काही जो सिलेबस आहे तो सुद्धा मी सिलेबस टाकेल. पण हे सिलेबस तुम्ही कुठेही फिरवायचे नाही. ऑलरेडी तुम्ही फिरवत नाहीये, पण चुकून इकडून तिकडे जाऊ नये, मैत्रिणीला देऊ नये. आता हे कसं आहे माहितीये का, हे बाहेर कुठेही सिलेबस नाही. मी पूर्णपणे त्याच्यावर अभ्यास करून काढलेला आहे. आता हे करत असताना हे मला ऍप्लिकेशन मध्ये पण टाकता येतं, मी टाकलेलं पण आहे किंवाच टाकेन. परंतु हे तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकतोय. का तर तुम्हाला ते प्रिंट काढता यावं. ग्रुपमध्ये जर मी ऍप्लिकेशन मध्ये जर टाकलं तर ते तुम्हाला प्रिंट काढता येत नाही. म्हणून मी तिथं टाकणार आहे. आलं लक्षात? हे बुक सुद्धा मी तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकणार आहे. परत अजून असे काही मटेरियल आहेत जे ऑथेंटिक आहे, ते तुमच्या मी व्हॉट्सअप ग्रुपला टाकणार आहे. कारण तुम्हाला त्याचं PDF काढता यावं. बघा मी काय म्हणतोय, त्याचं तुम्हाला काय काढता यावं, PDF काढता यावं. टाकू का नको? मग टाकू दे का नको? सर पाठवा सर. हा कारण त्याची पण मला काय पाहिजे, हमी पाहिजे की सर आम्ही कुठेही देणार नाही म्हणून. त्याची काय पाहिजे मला, कारण नाही देणार कारण सर. हे जे ऑथेंटिक मटेरियल आहे, हे पुस्तकं, हे PDF हे कसे असतात माहितीये का, हे झेरॉक्स करून जर विकले गेले तर ते जो पुस्तकाचा करता आहे ना, तो तुमच्यावर हे करू शकतो. पण ते तुमच्यावर होत नाही. परत ते कुठल्या ग्रुपमधून आलं ते तिथं पण होतं. बरोबर आहे? असं म्हणजे त्यांची खप कमी होते ना, डायरेक्टली तुम्ही बाजारातून आणा. पण हे कसं आहे, प्लस आता समाजशास्त्र आहे. समाजशास्त्राचे पण माझ्याकडे काही नोट्स आहेत. हे नोट्स कसे आहेत माहित आहे का, तर समाजशास्त्राचा जो पेपर महत्वाचा आहे, खूप महत्वाचा पेपर आहे. आणि त्याचे नोट्स कसे आहेत, इयत्ता 5वी पासून ते 8वी पर्यंतचे पूर्ण असे पुस्तकावरून काढलेले नोट्स आहेत. कशावरून काढलेले आहेत? पुस्तकावरून. मग त्याचे पुस्तकावर फक्त समाजशास्त्राचेच नाही, तर त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इथं पासून ते विज्ञान, गणित याचे सुद्धा आहेत. हे बाहेर जाता कामा नये. आणि याच्याबरोबर मराठीच्या व्याकरणावरचे महत्वाचे प्रश्न आहेत आपल्याकडे. काय आहेत? महत्वाचे प्रश्न की जे तुम्ही पाठ करणं, तुमच्या नजरेकडून घालवणं गरजेचं आहे. फक्त रोज इथं हजेरी लावणं म्हणजे तुम्ही क्लास करताय असं नाही, तर घरी बसून अभ्यास होणं सुद्धा गरजेचं आहे. अजून आपण त्याच्या संदर्भामध्ये टेस्ट चालू केल्या नाहीत. ग्रुपमध्ये आता मी सध्यास्थितीला इंग्रजीचा पेपर टाकलेला आहे, तर इंग्रजीचा पॅसेज सोडवलेत. आता ते मी खरं तर ह्याच्या दिवशी बोलायला हवंय. कशा दिवशी? रविवारी खास आपण जो तास घेणार आहे की नाही, अभ्यास कसा करायला पाहिजे आणि आपलं जे ओव्हरऑल परफॉर्मन्स आहे तुमचा आतापर्यंत कसा आहे, सुरुवातीला तुम्ही माझ्याकडे आला तर तिथं कसा होता आणि आता कसा आहे, ह्याच्यावर आपण रविवारी चर्चा करणार आहोत. आणि ते करत असताना नेमका अभ्यास कसा करायला पाहिजे, बरोबर आहे का नाही, याची गरज आहे का तुम्हाला सांगायची, नेमका अभ्यास कसा करायची? हो सर. तर सांगितलं तर आहे खूपच सर. बरं होईल सर. आहे तर आणि काही म्हणजे ट्रिक्स तुम्ही वगैरे पण. हा. माझ्या तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहे मला. तुम्ही असं मागायला पाहिजे, सर मला सांगा ना, मी टाइम टेबल कसा केला पाहिजे, मी किती अभ्यास केला पाहिजे, कशाचा केला पाहिजे, व्हॉट इज द बुक ऑफ ऑथेंटिक, कुठले बुक ऑथेंटिक आहेत, कुठले नाही आहेत, हे मला कसं कळणार आहे. आणि त्याच्या संदर्भात एक लेक्चर होणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या लेक्चरमध्ये डोंट हो डिस्टर्ब, सर. कुठलाही शिक्षक नसणार आहे, ओनली मी आणि तुम्ही असणार आहे. आणि त्याच्या मार्गामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की उठायचं कधी, झोपायचं कधी, अभ्यास कुठं कसा करायचा आणि त्याचं प्रॉपर प्लॅनिंग. जर तुम्हाला TET पास व्हायचं असेल तर तुमच्याकडे प्रॉपर नियोजन असणं खूप गरजेचं आहे. येस ऑर नो? प्रॉपर नियोजन असणं गरजेचं आहे का नाही गरजेचं? येस ऑर नो? एवढं मला सांगा. येस ऑर नो? फक्त 2च मिनिटं. हो सर. हो. हा. मला सांगा, एखाद्या गोष्टीमध्ये नियोजन असल्यानंतर ना जे पुढे जाण्याची प्रगती आहे, जिथं पुढे घेऊन जातो तुमचं नियोजन घेऊन जातो. नियोजनामध्ये मग इंग्लिशचा अभ्यास कसा करू? मॅडम काय सांगतील की कशाचा अभ्यास करायचा आहे, मी सांगणार आहे कसा अभ्यास करायचा आहे, मी सांगणार आहे कसं यश मिळवायचं आहे. ते प्रॅक्टिस ते घेतील आणि त्याला लिअर मी देईन, कुठून कसा घेऊन जायचा आहे. आणि हे लक्षात घ्या, तुम्ही पास होणारच आहे, पण कसे होणार आहे हे तुम्हाला माहित नाही. ते कसं व्हायचंय हे तुम्हाला सांगायचं. आणि याच्यासाठी आपण 2 तास लगातार घेणार आहेत. 2 तास म्हणजे टोटली 120 मिनिटं ह्याच्यावर आपण बोलणार आहोत. मग हे बोलत असताना सगळ्यात महत्वाचे जे आम्ही सद्यस्थितीला जसं जमेल तसं ज्या टेस्ट सोडवतोय ते सोडवत चला. त्याच्यानंतर सोडवलेले टेस्ट ग्रुपवरती शेअर करत चला.
हा, आता परवा कोणतरी टाकलं होतं बघा, मला एवढे मार्क मिळाले म्हणून. सगळ्यांनी कंपल्सरी सोडवल्यानंतर ना ते ग्रुपवरती शेअर करायचे आहे, म्हणजे एकमेकाला स्पर्धा लागते. जोपर्यंत तुमच्या स्पर्धा लागत नाही तोपर्यंत काही नाही. आता काल बघा बघा, आज सगळ्यांनी बहुतांश मुलींनी नोट्स टाकल्या, मुलांनी एकाने टाकल्या नाही, परंतु त्यातल्या एक दोन अशा नोट्स होत्या की त्या मला भावल्या, खूप छान काढल्या होत्या, अप्रतिम. त्यांनी फक्त वर्गातलंच नाही तर वर्गाच्या बाहेरून त्यांनी पाहिलं आणि नोट्स काढल्या. याच नोट्स भिंतीवर लावायच्या का, कुठं लावायच्या, मग त्याचा रेफर कसा करायचा, तुम्ही काढलेल्या नोट्स नेमका रेफर कसा करायचा, त्याचा अभ्यास कसा करायचा आणि त्याचा वापर इकडे कसा करायचा. आता एक महत्वाची गोष्ट सांगतो, नीट ऐका. एक महत्वाची गोष्ट सांगतो, नीट ऐका. येते का आवाज माझा? बघा, खरखर होऊ नये महत्वाच्या टायमात. येतोय का स्पष्ट आवाज? महत्वाची गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे. येतोय सर. येतो. येतोय काय सर. महत्वाची गोष्ट आहे येतोय माहितीये का? सीटीईटी पेपर आहे, माहित आहे का? सीटीईटी पेपरच्या पेक्षा टीईटी हार्ड आहे. टीईटी काय? हार्ड आहे. पण हा हार्ड असणारा पेपर सुद्धा आपण कमी दिवसात पास होऊ शकतो. पास होऊ शकतो म्हणतोय मी, पास होऊ शकतो. त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे? ट्रिक महत्वाची आहे. त्याच्यावर ऑप्शन कसे सोडवायचे महत्वाचं आहे. प्रश्न कसा वाचायचा हे महत्वाचं आहे. प्रश्न वाचल्यानंतर तो कशा प्रकारचा हे कळणं महत्वाचं आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? कळते का मी काय सांगतोय ते? आता व्याकरणाचा काही भाग आहे, हो सर. मला हो सर, बरोबर. काय मला येईना, सरनं शिकवलंय बरोबर व्याकरण शिकवलंय, पण मला आठवेच ना, काय करू? आता नेमकं ह्या पिरियड मध्ये नेमकं अभ्यासावर कुठं फोकस देऊ? अभ्यास सुरू कुठून करू? सरने एक दोन धडे शिकवलेत, मग वाचून पण झालंय माझं, मग सुरुवात कुठून करू? वाटते का नाही तुम्हाला? बहुतांश जणांचे प्रश्न आहेत, हो मी सुरू कुठनं करू, काय वाचू सर, काय हो घेऊ, सर. अजून किती पुस्तकं घेऊ, कुठली घेऊ? मग हे कन्फ्युज बरोबर होतोय. मगाच सांगितलं त्या सरांनी की ते कसल्या प्रकाशनाचं घ्या म्हणले, की तसल्या प्रकाशनाचं. मी उठले की कोण ना कोण सांगतंय, बाजारात जाते आणि सगळी ही पुस्तकं 500-600 रुपयाची आहेत. एकही पुस्तक त्याच्या खाली नाही. मग ही पुस्तकं होतील का? ही पुस्तकं घेऊन आले मी, ही सगळी 500-500 पानाची आहेत. मग ही 500-500 पानं तुमची 60 दिवसात होतील का? आणि घेतला पुस्तक, आली झोप. आता कसं काय करू? घेतला पुस्तक, आली झोप, बघितलं तर वेगळंच वाटतंय. ह्या पुस्तकात वेगळं आहे, त्या पुस्तकात वेगळं आहे, काय करू, कसं करू, किती करू? सर तर वेगळं सांगतंय, ह्यानं वेगळं सांगतंय, त्यानं वेगळं लिहिलंय, कसं काय करू? मग कशी पास होणार? मग भीती, मग टेन्शन, मग बोधरेशन, मग घरच्यांच्या अपेक्षा, फी तर भरली आहे, मी पास होईन का नाही? मनामध्ये दडपण, मनामध्ये भीती, नको नको ते प्रश्न येतात का नाही तुम्हाला पण? येत आहेत की नाही? हॅलो, येतात सर. झोपला येतात सर. हेच सर. प्रश्न तुम्हाला सगळ्यांना येत आहेत. मग ह्याच्यावर काहीतरी एक ऑथेंटिक उत्तर हवाय का नाही हवाय? सर मी बोलू का जरा? हवंय जरा सर. नाही हो, सगळंच बोला, सगळं बोला, मनसोक्त बोलायचं. काय नाही सर, मी तुम्हाला सकाळी कॉल यासाठीच केलेला. तुम्ही हा. म्हटलात की आपण संध्याकाळी बोलूयात म्हणून. बोलू, हा, हा तेच विषयावर ना बोलू, की आयुष्यावर बोलू की काही, तसं हा पुस्तकावर बोलू काही. हा, ठीक आहे, हा बोलूया मॅडम. कुठल्या मॅडम आहेत त्या? कुळी आहेत, अनुसया कुळी. छान. हा अजून कोणाला काय वाटतंय का बोलावंसं? कोणाला बोलावंसं वाटतंय का? नरसिंह कोण आहे? जाधव हो मॅडम सर, आहे. बोलायचं. शशिकांत. हा, बोला बोला, सगळ्यांनी बोला, थोडं थोडं बोला, लय बोलू नका. 10 वाजलेले आहेत. घरचे म्हणतील किती वेळ झालं, नुसतं खोलीत जाऊन बसली, काम करायला नको म्हणती, नुसतं जेवायला येते, असं बी होऊ नये. बरोबर आहे का? हसायचं नुसतं आवाज येते बघा. माईक बंद करून हसू नका, ओपन करून हसा. मला तर कळू द्या बरोबर बोलले का चुकीचं बोलले. सर काय सुबह बोलायचं? में सर सुबह 7:30 बजे जॉब है, अभी 10 बज हाँ। रहे, इसलिए हंसना आ रहा है अभी। अभी खाना बाकी है, आराम करना बाकी है, पढ़ाई भी बाकी है। हाँ, तो ये सच है. तो इसमें सबसे जरूरी है टाइम मॅनेजमेंट. आणि ही लेक्चर अशी लांबतच जाणार आहे. मला हा वेळ कमी पडतोय, लक्षात घ्या. मी प्रत्येक वेळ देतोय. मग असं करूया का, 7 ते 8, 8 ते 9 घेऊया. मग एक लेक्चर अर्ली मॉर्निंग घेऊया का? सायकोलॉजीला मला कम से कम 1 तास 2 तास लागतात हो. असं एक कोपऱ्यातला मला वेळ लागून जमत नाही, कारण सायकोलॉजी अशी समजणारी नाही 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 हो. सर, मग अशी कोपऱ्यातून सर समजणारी मॉर्निंग नाही. नको सर, एक- मॉर्निंग एक- नको सर, मॉर्निंग नको. होतंय सर. मॉर्निंग एक नको प्रकार- सर, हमारी भी जॉब है. मॉर्निंग नको.
मग काय होतं नाही, माहितीये सर का? मॉर्निंग नको. आणि सायकोलॉजी असा रात्रपडा विषय आहे की तो रेकॉर्डिंग बघून ऐकण्यासारखा विषय नाहीये. तो इंटरॅक्शन चालणारा विषय आहे. तुमचा प्रतिसाद, माझी उत्तरं, तुमची प्रश्न, असा खेळ चालला की सायकोलॉजी फिट होते. आणि ती फिट झाली की मग कळतं क्या बात है सर. मग वाटतं ना, मग याच्यावर नहीं कसा सर, पण आपका जो लेक्चर सुन रहे हैं ना सर, एक मिनट। हेलो सर। हाँ बोलो, हाँ बोलो बोलो हाँ सर, बोलो जो बोलो। आपका जो लेक्चर सुन रहे हैं ना आप, उससे नींद तो नहीं आ रही, एकदम फ्रेश हो गए आपके लेक्चर से। अच्छी बात है, इसीलिए बोल रहा हूँ ना, जो सर नींद सकाळपेक्षा सर संध्याकाळी घेऊ शकतो सर 6 वाजता. संध्याकाळी चालू करू शकतो आपण बॅच. 6 वाजता का? हो हा सर, सर. 6 वाजता चालू करू शकतो. 6 म्हणलं तर हा. मग ते 6 ते 9:30 9. पर्यंत. तुम्ही तुमच्या म्हणजे हो. आपला जो ग्रुप आहे का नाही, त्या ग्रुपवर चर्चा करा. जर तुम्हाला 6 वेळ असेल तर मी 6 ला चालू करायला मला काय सर अडचण नाही. 6 नको सर, 7 वाजता चालू करूया. 6 ला 7 व्यवस्थित ते 10 होतं. राहू दे। नाही नाही म्हटलं की सकाळी चालू केलं तर मी चालेल. नाही हा, सर, पण सकाळी सकाळी प्रॉब्लेम होतो. ठीक मुलं आहेत सकाळी ना सर, करायचं. बच्चे हैं छोटे, स्कूल ठीक जाते आहे. सुबह पण में। लक्षात घ्या, पण माझं म्हणणं लक्षात घ्या, मला जो हा वेळ मिळतोय सध्याचा संध्याकाळचा, तो प्रॉपर माझ्यासाठी नाहीये. आणि तो प्रॉपर नसल्यामुळे मी पळवू लागलो, म्हणजे मी फास्ट घेतोय. मी जर फास्ट घेतला तर हा बेस आहे तुमच्या सगळ्याच सेक्शनचा. म्हणजे मी जे बोलणार आहे, माझ्यातून जी ऊर्जा मिळणार आहे, ती ऊर्जा तुम्हाला इतर विषय पिकअप करण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. म्हणून मला अर्धा तास पुरत नाही, कारण मलाच पिकअप व्हायला तिथं अर्धा तास जातो. आता बघा, तुम्ही सुरुवातीच्या 5 मिनिटामध्ये तुमची सर पहिला तास तुम्हीच सुरुवातीचे घ्या 5 सर. सुरुवातीचे 5 मिनिटं बघा, ऐका मी काय म्हणतोय. सुरुवातीचे जे 5 मिनिटं होते, सुरुवातीचे 5 मिनिटं माझ्या तासातले, तिथं तुम्हाला आता बस करून जावं असं वाटत होतं की बाबा बस आता जावं आता निघून. पण जेव्हा मी आलो आता तिथनं एकही विद्यार्थी लेफ्ट झाला नाही बघा, हल्लाच नाही. पिकअप तिथलं म्हणजे जो एक पिकअप लाईन येते जिथं आता बस बाबा आता ह्याचं ऐकतच राहावं, आता फ्रेश व्हावं वाटतं, त्याला वेळ लागतो. लगेचच विद्यार्थ्याला ते कळतं आणि पुढे जातं अशातला भाग नाहीये. त्याच्यासाठी वेळ लागतो. सो आपल्या सायकोलॉजीला 1 तास लागतो. सिलेबस पण खूप मोठा आहे, वास्ट आहे आणि मला दिलेला वेळ आहे तो मला पुरत नाही, माझं पूर्ण मत आहे. मग तुमचं मत काय आहे? जर तुम्हाला तसं वाटत असेल तर आपण तो टाइम वाढवूया. एक तर 6 ला चालू करूया, नाहीतर अर्ली मॉर्निंग 1 तास तर घेऊया. तुम्हाला कसं अर्ली वाटेल मॉर्निंग एखादं अर्धा तास. 6ला सुरू ऐका. केलं तर बरं होईल सर. 6 तास ऐका त्याच्यावर पण उल्लेख आहे आपल्याकडे. आपल्याकडे सगळ्या नमुन्याचे विद्यार्थी आहेत, सगळ्याचे प्रॉब्लेम आहे, सगळ्या आयुष्यातल्या प्रॉब्लेमनी घेरलेले आहे. आणि कधी तुम्हाला मी काय विचारलं याचं सरळ साधं कधी उत्तर येणार नाही त्या म्हणून. तर आडावेळा खूप घ्यायची सवय झाली. नको सर आता नको बाबा, मला लय त्रास होते, सकाळी घ्या बाबा. आणि सकाळी घ्या म्हणलं की काही जण नको बाबा सकाळी, मी उठायला 8ला उठते केव्हा घेऊन, अशी असतात. त्याच्यामुळं मी तिथं फक्त तुम्हाला विचारलं वाढवू का टाइम, वाढवतो. कसं कट वाढवायचं माझं मी बघतो. मी ग्रुपला एक पोल टाकतो मॉर्निंगचा आणि संध्याकाळच्या 6चा. ज्या ह्याला पोल जास्त येईल तो घेतला जाईल. तिथं पुढे तुमचं ऐकणारच नाही. असं करा आणि तसं करा. जे जॉईन ओके होतील सर. ते होतील, ज्याला काम आहे ओके ते, आणि ज्यांना काय नकोच आहे ते जातील. ज्याला पास व्हायचं आहे ते वेळ कसंही काढतील, ज्याला पास व्हायचं नाही ते कारणच हो सांगतील. हो मग सर. तुम्हाला पास व्हायचं आहे का काय व्हायचं हे तुमच्या हातात आहे. तुमचंच भविष्य तुम्हीच घडवणार आहात. घडवण्यासाठी मदत मी करतोय, पण घडवायचं की बडवून घ्यायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. बरोबर. आपल्या आई वडिलांनी, आपल्या लोकांनी, आपल्या नवऱ्यांनी, आपल्या भावांनी, आपल्या आईनी हे पैसे भरून तुम्हाला क्लास जॉईन करायला लावलाय. मग त्या क्लासमध्ये यशस्वी व्हायचं की काय करायचं? आता नुसतं विचार करण्यासाठी वेळ घालवून जमत नाही. फक्त आपल्याकडे 46 दिवस राहिलेले आहेत. माहित आहे का तुम्हाला? आणि ह्या 46 दिवसामध्ये पॉसिबल आहे का हे बघा. उठलं की सुटलं नाही नाही म्हणू नका. जॉब आहे 10 वेळा मला तेच सांगू नका. जॉब आहे तर द्या सोडून. एक तर जॉब तर करा, नाही तर टीईटीचा अभ्यास तरी करा. 3 वेळा जॉब आहे. आता काय करणार आहे का? लाखो कमवणार आहे का? हे टीईटी पास झाले की परमनंट होण्याची शक्यता आहे. आणि ते काय घेऊन बसले? जॉब आहे. घर आहे. स्वयंपाक आहे. पोर आहे. नवरा आहे. आता काय आहे का नाही जगात तुम्हाला? कारण सगळ्याला. आणि जे यशस्वी होतात ती कारण सांगत नाही, आणि जी कारण सांगतात ती यशस्वीच होत नाही. येस और नो? काय मत आहे? बरोबर आहे. कारण सांगितलं की यशस्वी होत नाही. यशस्वी सांगणारा माणूस कधीच कारण सांगत नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे?
मग आपण कुठल्या कॅटेगरी मधले आहेत? कारण सांगण्यामधले आहेत का यशस्वी होणारे मधले आहेत? हे तुम्ही ठरवायचं. यशस्वी होणाऱ्यांमधले यशस्वी असेल. होणाऱ्यांमधले. तुम्ही ठरवायचं आहे. हे तुमचं काम आहे. सगळीच कामं मी केली तर तुम्ही काय करणार आहे मग? बरोबर आहे? चुकीचं आहे. कसं वाटतंय? बरोबर आहे. बरोबर आहे हा. सर. आता आता कडाडून भूक लागली माहिती आहे हो, पण तरी सुद्धा तुम्ही थांबलेला आहे का? यशस्वी होण्यासाठी. असंच तुम्ही थांबा आणि असंच यश मिळवा. जोपर्यंत तुम्ही यश मिळवत नाही तोपर्यंत थांबू नका. मला वेळ आहे, मी 7ला घर सोडले, आता 10 वाजलेत, अजून सकाळी लवकर उठायचं आहे. मनामध्ये ते घड्याळच दिसतंय. घड्याळ बघू नको, तुझ्या अभ्यासासाठी किती वेळ मिळते ते बघ. धावाधाव करू नको बाहेर जाण्यासाठी 2 रुपयासाठी. किती मिळणार आहे तुम्हाला बाहेर? 10,000, 12,000, 15,000. ते बी 2 महिन्याने 3 महिन्याने. जर तुमच्या अकाउंटवरती सॅलरी क्रेडिट 60,000, 50,000 करायची असेल तर टीईटी पास व्हावं लागेल, टीआयटी मध्ये जावं लागेल, परमनंट नोकरी मिळवावी लागेल. टीआयटी जायचं असेल तर टीईटी पाहिजे, टीईटी पाहिजे तर इथं वेळ द्यावा लागेल, इथं वेळ द्यायचा असेल तर पास व्हावं लागेल. आणि इथं ज्या आशेने चालय की पास होणार आहे म्हणून. गावभर ऐकलंय लय भारी आहे, लय भारी आहे. आता लय भारीच ग बसला होता 2 दिवस. आता भारी बाहेर आला आणि हे बसू दे ना आता आम्हाला. कसं काय करायचं व्हॉट टू डू? सगळ्यांची माईक बंद. हे टेन्शन मध्ये डोक्याला आलं. नहीं काय करू नहीं भाई? सर, आप अभ्यास का टाइमिंग मतलब टाइम टेबल भेजिए, हम वो हिसाब से टाइमिंग कैसा करना, कैसा पढ़ाई करना, वो हिसाब से करेंगे. मैं क्या को भेजूंगा टाइम टेबल? मैं नहीं भेजता मतलब ना. कैसा, मतलब इसकी स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट सर. कोचेस नहीं बोलता, मैं पहले दिन च बोला था तुम टाइम टेबल बनाओ बोल. ठीक है आता सर. कामाला तुम्हाला लावायचंय, मी नाही कामाला लागणार. तुमकोच करना जी. तुम पास होना, मैं होना. मैं नहीं नहीं होना, सर, हम मैं होके बैठा इधर. तुमकोच पास होना. बरोबर आहे का कासार मॅडम? माझं म्हणणं बरोबर आहे का? येस सर. हा. तोंड Yes, sir. वाढलेलं आहे, भूक लागली काही, भूक लागली काही. चला म्हणून लागले सगळे. हा, जाऊया जेवायला आपण. मी बी नाही वेळ घेणार. एवढ्या वेळामध्ये माझ्या अध्ययनाची ठळक वैशिष्ट्ये झाली असती. पण तुम्ही तुमच्यातली वैशिष्ट्य बाहेर निघाली का नाही? तुमच्यातलं दडपण बाहेर निघालं का नाही? तुमच्यामध्ये असणारी शंका बाहेर निघाली का नाही? तासभर झाले ते बर्डन आलं होतं, तो बाहेर गेला का नाही? आता कसं फ्रेश वाटते का नाही? जसं की Yes, sir. मुरझा गुलाब को, हा? ते फुल बरोबर विकणार सर. असतो बघा. मुरझा हुए गुलाब को उस फुलवारीने. फुलावरती पाणी मारल्यानंतर जसं टवटवीतपणा येतो, तशामध्ये तुमच्यामध्ये टवटवीतपणा आलं का नाही? रात्रीच्या घड्याळामध्ये 10 वाजले आहेत आणि तुम्ही फ्रेश झाला, तो काय वाटतंय? असं वाटतंय की अजून एक तासभर तास घ्यावा. एवढे फ्रेश झाले, पण घेत आलेली नाही मी. झोप पण ओढून गेली सर. आता अभ्यासाला Yes, बसावं sir. असं वाटतं. हा, पण तरी पण मी काही तासभर तास Yes. घेणार नाही. पण तुमच्यामध्ये तो झोपलेला अहमपणा बाहेर काढा. तर झोपलेल्याला उठवा, जागवा. अरे परीक्षेसाठी आपण आलोय, आपल्याला परीक्षा द्यायची, पास व्हायचं आहे, पुढे जायचं आहे. असं करू नको. सांगा हे फक्त 30च दिवस आहे, नंतर झोपायचंच आहे ना, नंतर आयसीच करायची आहे ना, करायची की नाही, नंतर कामच करायचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बाहेर अडचणी कपडे हा. जाने के लिए. ही गेल्यानंतर मी दुसरी येईन असं म्हणलं ना, तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी चालतच राहणार आहेत. त्यातून वेळ काढून आपल्याला मार्ग काढून पुढे जावं लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही म्हणू नका की मला हे आहे, मला ते आहे, मला जॉब आहे. याचं बाऊच करू नका. याचा बाऊ केला की ते बाऊ मोठं होतं आणि तुम्ही छोटे होता. तुम्ही म्हणा हे जॉब काय लय झालं तर सोडून देते मी, त्याला काय. मला फोन आला बाबा, मी असं म्हणल्याबरोबर, सर काय सांगावं सर तुम्हाला, जॉब सोडत असते. होय म्हणले सर. आता त्याच्यावरच आहे सर माझं म्हणली. आणि 30 दिवसासाठी परत काय करू म्हणली. हे इथं खंबीर व्हायचं आहे तुम्हाला. परत काय, तुम्ही जर टॅलेंटेड असाल ना, तर तुम्हाला घरी बोलवायला येतील. या सर नो तुम ये Yes, सोचो sir. मत की ये सोचो Hello, मत sir. तुम की कैसे करूं, क्या Yes, sir. करूं, वो करूं. आणि परत घरी ते सर होते का नाही काल घरी, आता जेवण करता करता सर म्हणते आता जॉब सोडू, कसं करू. आता घरचे ते सर बी सांग, तुम सर क्लास बंद करू पहिलं. झालं विचार बी गेला, सगळे बी गेले. त्याच्यासाठी हॅलो सर, तुमच्या ते पीडीएफ. हॅलो सर, हा आसिफ भाई बोलो. जे तुम्ही पीडीएफ टाकणार आहे ना सर, हा, ते आयएमपी म्हणून टाका सर, म्हणजे आम्हाला त्या मी हिशोबाने काय करता म्हणून येईल. टाकणार नाही, मी आयएमपी म्हणणार नाही, काय म्हणणार नाही, बरोबर शिस्तीत टाकणार. ते बरोबर तुम्ही उचलायचे आणि बरोबर काम करायचं प्रोग्रामच. कारण ठीक आता आहे. मी तुम्हाला ओके सांगितलंय ओके, स्पष्ट मध्ये. हा स्पष्ट चालेल Hello, चालेल, sir. काही अडचण नाही. हॅलो सर. इंडिकेट करणार. हॅलो हा सर. हॅलो. हा बोल. हॅलो. हॅलो हॅलो सर. मला एक बोलायचं हॅलो होतं. बोला बोला.
मी सर आता माझा कोर सब्जेक्ट बायोलॉजी आहे. मी आता टीचिंग पण बायोच करते. तर माझं बर मॅथ्स वीक आहे. मॅथ्स साठी काही ट्रिक्स मिळाल तर सर बरं होतील. सांगणार ना सर, आपले सांगणार साठी चांगले. आपले पुण्याचे सगळे तज्ञ लोक आहेत ही शिकवणारे, हलकी नाही आहेत. फक्त तुम्ही सगळे हलक्यात घ्यायला त्यांना. सर कुठं काड्या कर, नाही ते सर उगं काय म्हणजे खोडाखोडी कर. तुम्ही नाही हो, तुम्ही नाही, बाकीचे. हा सर. आता हे सुरुवात आहे. ट्रिक्स येतील, ते काही सांगतील, आम्ही काही सांगू, हॅलो सर. त्यावर पर्याय करू. आणि समजा आपल्याला गणित पण नाही जमलं तर पुढच्या सगळ्या गोष्टी कशा जमवायच्या हेही मी तुम्हाला सांगेन. नका टेन्शन घेऊ. म्हणजे समजा गणित फ्लॉप झाला तर 30 वर्षात गणित जमलं नाही, 30 महिन्यात काय 30 दिवसात काय जमणार आहे? बरोबर आहे का नाही? 30 वर्षामध्ये माझं गणित कधी पटलं नाही, ते 30 दिवसात शक्य आहे का? मग मी जर त्याला वेळ दिला नाही. तर सोप्या तर मी वेळ कधी देणार? सोप्या विषयाला वेळ कधी देणार? आणि मी सोप्या विषयाला जर वेळ देऊ शकले नाही तर माझा स्कोअर कसा होणार? मग माझा सोपा विषय कोणता आहे? मग स्कोरिंग वाला विषय कोणता आहे? मग मी नेमकं काय करू? माझा स्कोअर कसा होणार? याच्यावर तुम्हाला फोकस करावं लागेल. Yes or no? Yes or no? सोपं आहे का नाही? हॅलो. हा. हॅलो Yes, सर. sir. नमस्ते सर. हॅलो. हा हॅलो. हा, मला एक हा क्वेश्चन आहे सर. हा जे व्याख्या मोनिका. असतात ना, त्या व्याख्या कशा होतात, कन्फ्युजिंग होतात सर. लक्षात कुठं ठेवण्यासाठी बघ- म्हणजे आता बुद्धिमत्तेच्या व्याख्या, जे कुठं बुद्धी गिलफर्ड आणि जे विल्यम जेम्स, खूप कन्फ्युजिंग होतं. मग ते ट्रिक असेल का त्याला लक्षात ठेवण्यासाठी? हो हो हो. आता तुम्ही कुठे बघा, आता तर सुरुवात झाली व्याख्याची आपली. आता ऑलरेडी मानसशास्त्राची जी व्याख्या आहे की नाही ती खूप मोठी हा हा. होती. तर त्यातला गाभा बाहेर काढून तुम्हाला दिला. किती होती हो ती? हो. मानसशास्त्राची व्याख्या खूप मोठी आहे, ती तेवढी छोटी नाहीये. ती तुम्ही छोटी करून एका वाक्यात तुम्हाला प्रकट केली. मन म्हणजे मॅक्डिवल, आत्मा म्हणजे अरिस्टॉटल, बोधावस्था म्हणजे Yes. विल्यम वुंड, अबोधावस्था म्हणजे सिग्मंड फ्राईड, वर्तन म्हणजे जे बी हो वॉटसन. किती साधं असं सोपं जुळवून दिलं. किती मोठी ही व्याख्या आहे. हो ओरिजिनल व्याख्या जर हो हो सर. बघितली ती 4 ओळीची आहे, 4 ओळीची. त्याला आपण पाठ हो. करू शकतो. म्हणून ते नाही. मग ते तुम्हाला मी पुढच्या ह्याच्यात पण सांगणार. म्हणजे मी आता तो 2 तासाचा जो महासेमिनार घेणार आहे, अभ्यास कसा करावा विथ तो बूस्टर डोस असणार आहे, त्याच्यामध्ये हे सांगणार आहे की ती ट्रिक कशी वापरायची, एखादी व्याख्या कशी लक्षात ठेवायची, स्मरणशक्तीमध्ये वाढ कसा करायला पाहिजे, नेमकं काय करायला पाहिजे. आपलं आणि शिक्षणाचं नातं खूप दिवसांनी तुटलेलं आहे. म्हणजे मी झालं तर डीएड होऊन माझं 2 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 1 वर्ष झालं, आता गॅप आहे. मग अभ्यासाला नेमकी सुरुवात कशी करू मला माहित नाहीये. तुमच्यामधले 5 ते 6 जण ऍक्टिव्ह पोर आहेत. 5 ते 6 जण बोटावर मोजण्यातकीच मोठी ऍक्टिव्ह आहेत. तेच उत्तर सारखं देतात प्रत्येक विषयाला, तेच बरोबर बोलतात, बाकीच्या गप्पच असतात. म्हणजे त्यांना येत नाही असं आहे का? मग ते का गप्प बसतात? मग त्यांच्यामधला कुठला गुण काय राहिलेला आहे हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. सद्यस्थितीला सुद्धा काही मुली आता बोलतायत, त्यांना मी बोलतोय ना ते मनातलं बोलतोय माहित आहे, पण त्यांचं धाडसच नाही माईक चालू करायचं. काय सांगून काय म्हणून मग आणि सर कसं होतं सर? काय आणि कसं होतं सर, टॉपिक समजतो पण जेव्हा एक्झाम हॉल मध्ये जातो ना, सडनली ऑप्शन बघून कन्फ्युज होतो किंवा सडनली ब्लँक होतं. बरोबर. हे तुमच्या म्हणणं बरोबर आहे. तुमचं काय नाव? मोनिका पाटील. आता मला सांगा, पाटील. रमा कोनापुरे. आपलं कसं आहे हो, एखाद्याला परीक्षेला सामोरे जाण्यासाठी ह्यांच्या ज्या मनातली भीती आहे ती हळूहळू कमी करणारा पार्ट आपला आहे का नाही? आहे सर. हो सगळ्या सर माहिती आहे. आहे. त्यांना का मी विचारलं तर त्या आहे माझा आणि ते ट्रिक्स मला पर्सनली मी म्हणजे ते सरांनी जे शिकवलंय ना, म्हणजे परीक्षेला कसं सामोरं जायचं, आणि सरांनी आम्हाला जसे एक्झाम्पल्स दिले होते नेमकं तशी पोझिशन आली. आणि त्यावेळेस स्वतःची मनस्थिती कशी सांभाळायची हे सुद्धा लाईव्ह मी स्वतः एक्सपिरियन्स घेतलाय. येस येस. सगळा अभ्यास होऊन सुद्धा आणि खूप प्रॉब्लेम सुद्धा फेस करून शेवटी क्रॅक केलंय. त्यात फक्त येस सरांचं बोलणं लक्षात ठेवलं आणि मनात परिवर्तन झालं. येस येस. त्याच्यासाठी ना तुम्हाला असं कंटिन्यू राहावं लागतं. ते झालं की एक स्टेप बाय स्टेप मिलते जाएंगे. अभी तो मैं आया हूँ, वैसे तो मेरा और तुम्हारा आज पहिला ही दिन है, पहिलाच दिवस आहे तुमचं आणि माझं इंटरॅक्शन होणार. अब देखो हा धीरे धीरे देखो. मग इसीलिए मैं याच्यासाठी म्हणतो ना, मला तुम्ही वेळ द्या. थोडा वेळ दिला ना, 1 घंटा 1 घंटा जरी मला तुम्ही वेळ दिला ना, मग बघा तुम्हाला कसं हलवून सोडतो तुमच्यामधला तो झोपलेला. तर तुम्ही 9 ते 10 घ्या मग सर. हा, मग ती तुमची 9 मानसिकता ते 9 10. ते 10 घेतलं तर मी चालेल सर. हा हा ठीक आहे, सर. चला मग आणि ठीक आहे. संडेला जास्त वेळ घ्या सर तुम्ही. काय घ्या? संडेला जास्त वेळ घ्या आणि हो रोजचं ते 9 ते तर 10 घ्या. ओके 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 ठीक आहे. चला चल, तर ठीक आहे. आपण बाय सर. या ठिकाणी
ओके, आपण हॅलो ठिकाणी सर. थांबूयात कारण भरपूर वेळ झाला. बोला. पण सर 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 इंग्रजी आणि गणिताचं पेपर विश्लेषण सांगणार का? हो, सगळे तो ए टू झेड मागच्या हो, पेपरचं. ओटे ए हाँ टू झेड ते थोड़ा सा प्रॉब्लम है सर. कुछ प्रॉब्लम नहीं आएगा, मैं जब रहता ना तो कोई प्रॉब्लम नहीं आने देता. देखो तुम टेंशन नहीं लेने का, खाली खाली बोलने का मेरे को Thank you, क्या sir. होता क्या नहीं होता, इतना बोलने का. बापरे सर रिलॅक्स वाटतं आता तुमचं ऐकल्यावर. होता ना वो, Thank you, इसका sir. टेंशन क्या क्यों लेना. हाँ, टेंशन नहीं लेने का बाबा, टेंशन देने का. किसको देने का? आमच्या शिक्षकांना देणार नाही, Tension कुठे देणे शिकवायला का? यायचे नाही. ठीक आहे, ठेवायचं आता आपण इथं, थांबूयात. चला, ओके, बाय, गुड नाईट. Good night. Thank गुड नाईट you. सेम टू Thank you, sir. थँक्यू सर. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Good